ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती विजयादशमी भाग्य विजयकारक आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर सर। सर मला आता असा प्रश्न पडलाय की व्यवसायात वृद्धी होण्यासाठी विजयादशमीला नेमकी कोणती उपासना केली पाहिजे? मी यादीचा जो एपिसोड होता आपला त्यामध्ये मी देवीच्या उपासनेबद्दल बोललो होतो। व्यवसायात कारण हे जे 9 दिवस होते नवरात्राचे ते देवीच्या तत्वाचे होते, देवीचं तत्व त्या ठिकाणी वाढलेलं होतं। विजयादशमीच्या दिवशी सुद्धा देवीचं तत्व असतं कारण तो 9 दिवस आपण तो 9 दिवस जे संघर्ष केला महिषासूर मर्दिनीने, तर तिने महिषासुराचा वध केला त्यामुळे तिला नाव पडले की महिषासूर मर्दिनी, कारण तिने महिषासुराला ठार केलं होतं। तसंच विजयादशमी आपण त्याच्या विजयाच्या आनंदामध्ये साजरी करतो, त्याच्या विजयामध्ये साजरी करतो, रामाच्या विजयासाठी साजरी करतो। आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी सुद्धा आपण हा दिवस साजरा करत असतो। कारण या दिवशी काय असतं की आपल्याला रामाचं तारक तत्व आणि हनुमानाचं मारक तत्व हे या ब्रह्मांडामध्ये त्या लहरी ज्या असतात तारक तत्वाच्या आणि मारक तत्वाच्या या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे फिरत असतात, ते चांगले असतात आपल्या स्वतःसाठी। त्यामुळं अनिष्ट जे काही आपले ग्रहमान असतात तर ते दूर करण्यासाठी आपण जर या दिवशी हनुमानाची रामाची उपासना करणं तर गरजेचं आहे, त्यासोबत देवीची पण उपासना, महालक्ष्मीची उपासना, सरस्वतीची उपासना आणि काली दुर्गा मातेची उपासना या दिवशी करणं खूपच गरजेचं असतं। आता महालक्ष्मीच्या उपासनामध्ये मी जसं आधी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो, कारण आजकाल व्यवसायामध्ये अस्थिरता भरपूर आहे, कॉम्पिटिशनही भरपूर आहे। त्यामुळे बरेचदा काय होतं की व्यवसायामध्ये चढ उतार येतात, बरेचदा आपला ग्राफ कमी जास्त होत राहतो, त्यामुळे अस्थिरता येते, त्यामुळे फ्रस्ट्रेशन वाढतं, डिसिजन व्यवस्थित होत नाहीत। तर अशा वेळेस श्रीसूक्त चं जे पठण आहे मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की ते तुम्ही करायला पाहिजे। आणि आजच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी विशेष करून तुम्ही जर ते हवन केलं, श्रीसूक्त पठण करून त्याचं हवन केलं, त्याच्या 16 आहुत्या असतात, त्या आहुत्या देऊन जर तुम्ही हवन केलं तर निश्चित तुमच्या व्यवसायासाठी फार उत्तम असतं। त्यासोबतच लक्ष्मीचे पती विष्णू यांची उपासना म्हणजे विष्णू सहस्त्रनाम या दिवशीपासून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये जिथे तुमचं काम करताय तुम्ही त्या ठिकाणी त्याचं वाचन केलं तर निश्चितच तुमच्या लक्ष्मी अर्थार्जनामध्ये वृद्धी होते, व्यवसाय चांगला चालू शकतो। बरेचदा काय असतं की आपण व्यवसायामध्ये खूप मेहनत घेतो आणि त्याप्रमाणे भांडवल गुंतवून सुद्धा आउटपुट मिळत नाही, तर अशा वेळेस किंवा आपल्यावर बरेचदा की त्रास होतो की आपल्याला ग्राहकाकडून त्रास होतो, कोणीतरी आपल्यावर चुकीचे आरोप पण करतं व्यवसायामध्ये, तर अशा वेळेस हनुमानाची उपासना तिथं त्यांनी केलेली खूप चांगली, रामाची उपासना तिथं करणं खूप चांगली। कारण तारक तत्व जे रामाचं आहे आणि मारक तत्व जे हनुमानाचं आहे ह्या दोन्हीचा वास त्या दिवशी तुमच्या ह्या ब्रह्मांडामध्ये असतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला तर आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी फायदाच होतो। नक्कीच। मग व्यावसायिकांसाठी ही उपासना आहे, मग विद्यार्थ्यांसाठी कोणती उपासना योग्य ठरेल? आता नवरात्र आहे, मी मागच्या वेळेसही सांगितलं तुला की नवरात्रामध्ये देवीची आणि देवी 4 देवी आपल्या महत्त्वाच्या आहेत। एक माँ दुर्गा, माँ काली, महालक्ष्मी आणि सरस्वती। आता ह्या जी सरस्वतीची उपासना ही विद्यार्थी दशेतल्या मुलांसाठी खूप उपयुक्त असते। या दिवशी त्यांनी आपल्या वह्या पुस्तकाचे पूजन करायचं, मनोभावे त्याला सरस्वती मानून त्याच्यासमोर प्रार्थना करायची आणि नुसती प्रार्थनाच करायची नाही तर त्यासोबत अभ्यास पण करायचा। नुसतं प्रार्थना केल्यानं सगळ्याच गोष्टी साध्य होत नाही, त्यासोबत प्रयत्न सुद्धा असणं गरजेचं असतं, कारण प्रयत्न अंती परमेश्वर असतं। तुम्ही जर प्रयत्नच नाही केले आणि नुसतं देवदेव करत राहिला तरी होत नाही। पण या दिवशी विद्यार्थ्यांनी एक करायचं की आपल्या शालेय साहित्याची पूजा करायची, त्यासोबतच आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे घरातले जे कोणी आपल्या वडीलधारे असतील त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि सरस्वतीची उपासना डेली, मागे सांगितलं की सरस्वतीची जी उपासना आहे ते मंत्र जो आहे सरस्वतीचा तो रोज 21 वेळा जरी त्यांनी म्हणलं तर त्यांची स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर वाढू शकते। त्यासोबतच माझं म्हणणं की या दिवशी प्रत्येकानं, आता मी माझ्याकडे बरेच असे जातक येतात आणि त्यांच्या मुलांमध्ये असे प्रॉब्लेम असतात की ते मुलांना लक्षातच राहत नाही किंवा ते मेहनत खूप घेतात पण परीक्षेला गेल्यानंतर ते एकदम ब्लँक होतात किंवा त्यांना धास्ती घेतात। बरेच मुलं काय असतात की ते एकतर प्रेशरमध्ये येतात कोणत्या तरी, किंवा मग रिझल्टचं टेन्शन घेतात ते, किंवा मग कॉम्पिटिशनमध्ये उतरत नाही तर आपण कुठेतरी कमीत अशी गिल्टी फिलिंग त्यांच्यामध्ये येत असते। तर अशा वेळेस माझं म्हणणं की प्रत्येक पालकांना मला सांगायचं की अशा वेळेस तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि आजच्या दिवशी
त्या विद्यार्थ्यांचं जे काही भाग्यरत्न आहे आणि त्यासोबत त्याचं जे कारक रत्न आहे, हे 2 रत्नाचं पेंडन करून त्यांच्या गळ्यात जर धारण करायला दिलं तर निश्चितच त्यांच्या भाग्योदयामध्ये आणि त्यांच्या कर्मामध्ये खूप बदल होतो. चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळू शकतो आणि त्यांना भयमुक्त त्यांचं शिक्षण होऊ शकतं आणि स्टॅबिलिटी पण त्याप्रमाणे त्यांना चांगली मिळू शकते. नक्कीच जर तुमच्या मुलामध्ये तो कॉन्फिडन्स नसेल, स्पर्धेत उतरण्यासाठी त्याला भीती वाटत असेल, तर सरांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या ज्योतिष शास्त्रज्ञाकडनं तुम्ही कन्सल्ट करून घेऊ शकता आणि तुमच्या मुलासाठी, तुमच्या मुलाच्या राशीसाठी योग्य असणारं भाग्यरत्न ते वापरू शकतात. आणि ते भाग्यरत्न विजयादशमीच्या दिवशी धारण करण्याचा उद्देश असा आहे की मी आधी सांगितलं की रामाचं तारक तत्व आणि हनुमानाचं मारक तत्व हे दोन्ही तत्व ब्रह्मांडामध्ये त्या दिवशी असतात. त्यासोबतच ते एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. याच्यापेक्षा चांगला दिवस ते धारण करायला कोणताच असू शकत नाही. नक्कीच, आणि ते त्याच दिवशी धारण केलं तर त्याचा फायदा देखील चांगला होईल. सर, आता माझ्या मनात असा प्रश्न आलाय की म्हणजे नवरात्रीच्या 9व्या दिवशी रात्री, दसऱ्याच्या दिवशी रात्री हे करतात, रावणाचं दहन केलं जातं. तर ते दहन करतात, त्याच्या मागे कोणती कथा आहे का? रावण, मी आधी तुला सांगितलं की रावण फार अहंकारी होता. तो जेवढा भक्ती करायचा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये अहंकार होता. कारण तो त्याच्याकडे त्याची उपासना चांगली होती, तो त्रिकाल संध्या करायचा, ह्या सगळे त्याचे गुण चांगले होते. त्याच्यामध्ये एकच वाईट असा गुण होता की तो म्हणजे अहंकार होता. मी आधी पण ती गोष्ट सांगितली, पण पुन्हा एकदा रिपीट करतो मी की रावण इतका अहंकारी होता की त्यानं पूर्ण 9ला 9 ग्रह, त्याचे जे आसन होतं, त्याचे जे पायऱ्या होते, त्या पायऱ्यावर पालथी ठेवले होते. त्यांच्या पाठीवर पाय देऊन तो जायचा. मग हे अहंकार त्याचा संपावा म्हणून रामाचा जन्म झाला आणि त्याचा वध करण्यात आला. आता आपण जे रावण दहन करतो याच्या मागचं काय की दुष्प्रवृत्ती जी आहे किंवा अहंकार जो आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला स्वतःचा अहंकार सगळ्यांचा तो जळून गेला पाहिजे, खाक झाला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून तो हा विजयादशमीचा उत्सव आनंदाने साजरा केला पाहिजे. नक्कीच. सर, आमच्या प्रेक्षकांसाठी विजयादशमीबद्दल जाता काय सांगा? महत्त्वाचं सांगायचं की विजयादशमी सारखा चांगला दिवस, मी आधी म्हणलं की विजयादशमी दसरा हा सण मोठा नाही, आनंदाला तोटा. आणि या दिवशी जर तुम्ही जेवढं काही तुम्हाला करता येईल, कारण कसं की हे 10 दिवस जे असतात ना, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी, म्हणजे त्याच्यामध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत ही देवीची उपासनेचं देवी तत्व तुमच्या ब्रह्मांडामध्ये असतं. विजयादशमीच्या दिवशी रामाचं आणि हनुमानाचं तारक तत्व आणि मारक तत्व ब्रह्मांडामध्ये असतं. हे जे 10 दिवस वर्षामध्ये येतात हे उपासनेसाठी फार उपयुक्त असतात. यामध्ये जी तुम्ही तिळबळ दिलं तर तुम्हाला मनभर मिळू शकतं. एवढी ताकद ह्या या 10 दिवसातल्या उपासनेमध्ये असते. त्याकरता जास्तीत जास्त तुम्ही पॉझिटिव्हरित्या या काळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही उपासना केलेली चांगली. विजयादशमीच्या दिवशी विशेष करून सर्वांनीच आपल्या पूर्वजापासून, म्हणजे पूर्वजांचे जे काही असतील तुमचे हयात नसतील अशा यांच्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळणं फार गरजेचं असतं. त्याच्यावरच पुढचं वृद्धी होत असते. तसंच आपली कुलदेवता, ग्रामदेवता ह्या सर्वांची आशीर्वाद त्या दिवशी घेतले पाहिजेत. आपले जे व्यवसायाचे साधन आहेत त्याची श्रद्धापूर्वक पूजा केली पाहिजे आणि विशेष करून आपला अहंकार रावणाच्या दहनासारखा जाळून टाकला पाहिजे. खूप छान असा कन्सेप्ट आहे. त्याच्या मागचं जे काही सरांनी कारण सांगितलं, उलगडा केला की कशासाठी आपण रावणाचं दहन करतो. सर, एक प्रश्न मनात आलाय, तो म्हणजे आता विद्यार्थ्यांसाठी तुम्ही उपासना सांगितलीत, व्यापाऱ्यांसाठी उपासना सांगितलीत, पण कुटुंबामध्ये जे कलह येतात, जे वाद निर्माण होतात, मग त्यासाठी किंवा पती पत्नींमधला जर वाद असेल तर त्यांच्यासाठी या नवरात्रीच्या विजयादशमी निमित्त काही उपासना आहे का? कसं असतं की विजयादशमी मध्ये आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये कोणतेही अनपेक्षित किंवा अकाली असे कोणतेही त्रास होणे किंवा कलह निर्माण होऊ नये यासाठी आपण जर महादुर्गा किंवा दुर्गा बिसा जी उपासना आहे ती जर आपण केली किंवा बगलामुखीची उपासना आपण या दिवशी जर केली तर निश्चितच आपल्या घरामध्ये जे काही भांडण तंटे किंवा वादविवाद, गैरसमज किंवा बऱ्याच ठिकाणी आता संततीसाठी सुद्धा हा संततीचे योग येत नसतील, मेडिकल प्रॉब्लेम काही नसेल आणि तरी संततीचा काही प्रॉब्लेम असेल तर या दिवशी जर त्यांनी ही जी शेमीचे पानं जे असतात ना तर त्याला काटे असतात, तर ते फार नाजूक काटे असतात, तर हे त्याची तोरण ते जे आपण लुटून आणतो शेमीचं
ते जर तुम्ही 21 दिवस त्याला हळदी कुंकू वाहून त्याच्यासोबत कवडी म्हणतो ना आपण, ती खेळण्यातली कवडी असते, तर ती कवडी त्याच्यामध्ये पारा टाकून ते एकत्र बांधून जर ते तुमच्या बेडरूममध्ये स्थापित केलं तर निश्चित संतती योगासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, घरामध्ये कलह होत असतील आपल्या, तर अशा व्यक्तीनं आपल्या ज्या व्यक्ती सोबत आपले कलह होतात घरामध्ये, काही कोणातरी एका व्यक्तीमुळे कलह होत असतात किंवा कोणाचा तरी स्वभाव असा असतो की त्याच्यामुळं वादविवाद वाढत असतात, तर अशा व्यक्तीला एखाद्या चांगल्या सत्पुरुषाकडून आणलेलं आपट्याचं पान म्हणजे सोनं जे असतं ते त्याच्याजवळ ठेवायला द्यायचं, जेणेकरून त्याच्या सानिध्यात जरी तो नसला तरी त्याच्या सानिध्यातला जो सहवास त्या आपट्याच्या पाण्याला आहे ते सहवासाचं पान त्या व्यक्तीजवळ जर दिलं आपण तर निश्चितच त्या स्वभावामध्ये बदल होण्याची शक्यता असते आणि निश्चितच घरामध्ये आनंद होऊ शकतो. नक्की सर, तुम्ही खूप छान माहिती देता आणि सरांकडून मला खूप माहिती जाणून घ्यायची आणि हो, तुमच्या मेल्सना देखील उत्तरं द्यायची आहे. मात्र भाग्य विजयमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.